ग्राउंड लेवलला तर मी जीवातून काम करत होते की मी म्हटलं नाही, लोकांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून डोनेशन द्यायला पाहिजे. फाउंडेशन वगैरे काही विचार नव्हता, पण म्हटलं फाउंडेशन शिवाय ट्रस्ट येत नाही. कधी कधी 5 रुपये देणारा पण विचारतो तुम्हाला की आज मॅडम हे पैसे योग्य ठिकाणी जाणार आहेत. मी म्हटलं की ग्राउंड लेवलला पाहिजे तेवढं काम करायचं. मी पैशाचे पैसे वगैरे काही लोकांनी मला मदत केली. मग इव्हन केअर फाउंडेशन आम्ही आता स्थापना केली. माझ्या घरात हा विषय आम्हाला खरंच पोहोचवत आहे. आम्ही जो अनुभव घेतलेला आहे तो अनुभव पण तुम्ही नक्की घ्यावा, प्रत्येकाने घ्यावा, प्रत्येक मुलाने घ्यावा. म्हणजे माणसाला पण देवाने दिले लागते वगैरे आपण त्या गोष्टींपर्यंत पोहोचलो. आणि फक्त कुत्रा हा प्राणी नाही, हा सगळ्या प्राण्यांसाठी आमची इच्छा आहे की हा विषय खूप डेडिकेशन. आता काय झालेलं माहिती का, आपण म्हणतो नॉनव्हेज खा नका खाऊ, तुम्ही म्हणजे प्राण्यांच्या ह्याच्याशिवाय आपलं पाणी आणणार. आता आपण म्हणतो माझं घर माझं कुटुंब, असं नाही आहे. प्राण्यांवरती क्रुएल्टी काय आहे तुम्ही फक्त अभ्यास करत आहे. मेडिसिन पासून ते सगळ्या आपल्या घरामध्ये आपण घरी वगैरे वापरतो, याच्यासाठी आपल्याला म्हणजे प्राण्यांची गरज आहे. प्रत्येक गोष्ट थांबवू शकत नाही आपण, आपल्याला परत नव्याने पृथ्वीची सुरुवात करावी लागेल. एवढी माणसानी म्हणजे एक वेळ प्राण्याची पृथ्वीला खूप गरज आहे. आज म्हणजे म्हणतात ना, माणूस जर नष्ट झाला तर पृथ्वीला काही फरक पडणार नाही. पोल्युशन वगैरे सगळं नष्ट होऊन जाईल. आणि ह्या जीवांसाठी आणि आम्ही म्हणजे हे काम मी आज म्हणजे आता माझं आयुष्य किती राहिलं, मी किती वर्ष काम करणार आहे. हे काम घराघरात जाऊन म्हणजे आता ठीक आहे आपल्याला खूप लेट झालं, वर्ष तरी तुम्हाला कुठे दिसत म्हणजे आपले बाकीचे आपले पाळीव प्राणी आपल्या अवतीभोवती 8 किलोमीटरवरती हा विषय का कोणाला आवडत नाही, त्याचं नावही कोणाला आवडत नाही, हे आपल्या हातात कुठलीच गोष्ट नाही. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही जे म्हणजे फाउंडेशन सुरू केलं भविष्यामध्ये हे काम थांबू नये. आज तेजस माझ्यापर्यंत का पोहोचलंय तर आम्ही वेबसाईट म्हटलं नाही गप्प नाही बसायचं, घराघरात जेवढं शक्य तेवढं म्हणून मी तेजसपर्यंत पोहोचले. आणि तो पण मला खूप वेळ देतो माझ्या या कामासाठी. आणि मी त्याची खूप आभारी आहे की एक मला म्हणजे अशी लोक भेटली की बोटावर मोजण्यासारखे ती म्हणतात ना कोट्यावधींना पुढून उरणारी लोक आहेत. आणि एक शेवटचा विषय की म्हणजे कुत्र्यामध्ये तुम्ही माहिती ऐकाल ना, असंख्य उदाहरणे असंख्य की जी हृदयाला तुमचं शिवायलाच पाहिजे. पण मला कळत नाही की जे आहे ते खरंच आपण नष्ट नाही करू शकतो. आणि मी एक म्हणजे रतन टाटांचं एक वाक्य आहे, देवाने सूर्याला निर्माण करून त्याचं सामर्थ्य दाखवलं, चंद्राला निर्माण करून त्याचं सौंदर्य दाखवलं. जेव्हा आपण आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो तेव्हा देवाची सर्व